आपली मुलं मुली जेव्हा शाळेतून कॉलेजमधून घरी येतात तेव्हा त्यांना आपल्याला खूप काही गोष्टी सांगायच्या असतात. अगदी नॉनस्टॉप धबधब्यासारखे ते वाहत असतात. अशा वेळेस तुम्ही जे काही काम करत असाल ते बाजूला 2 मिनटं बाजूला ठेवा. मोबाईल बघत असाल, टी व्ही बघत असाल किंवा किचनमध्ये कुकिंग करत असाल, जे काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवून त्यांची ती बडबड, त्यांचं ते धबधब्यासारखं वाहणं, सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या. तर हा व्हिडिओ यासाठी मी करते आहे की गेल्या 15 दिवसापूर्वी माझी मुलगी क्लासमधून आली. तर ती मार्शल आर्ट्स करते. तर क्लासमधून आली आणि मला शेअर करत होती की अगं आई, माझी एक फ्रेंड आहे, तर तिला आज आईने ओरडलं आणि मारलं पण. मग म्हटलं का गं, असं काय झालं? तर आई नाश्त्याला रोज तिला सकाळी 9:30-10 वाजता गरमागरम चपाती बनवून द्यायची, ज्याला पोळ्या पण म्हणतो आपण. तर गरमागरम 2 चपात्या द्यायची, भाजी द्यायची आणि तिला म्हणायची, बघ सगळी चपाती संपव, नाश्ता संपवून टाक सगळा. आणि मग ती मुलगी काय करायची की थोडं हळूहळू खाल्ल्यासारखी करायची आणि ती चपाती फोल्ड करायच्या दोन्ही पण, आणि भाजी नुसती खायची आणि त्या फोल्ड केलेल्या चपात्या अक्षरशः खिडकीतून खाली फेकून द्यायची. तर मग असं हे जे चक्र आहे ते रोज चालू होतं तिचं. मग एक दिवशी असं झालं की शेजारच्या बिल्डिंगमधल्या काकू आल्या तिच्या मैत्रिणीच्या किंवा त्या मुलीच्या घरी, आणि त्यांना म्हटल्या की काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही रोज 2 चपात्या का खिडकीतून खाली टाकून देता? तुम्हाला जर त्या खायच्या नसतील तर गाईला किंवा कुत्र्याला द्या, किंवा कोण आहे रस्त्यावरून जाणारा भिकारी त्यांना देऊन टाका, अशा प्लीज खिडकीतून चपात्या खाली टाकत जाऊ नका. त्यावेळेस त्यांना उलगडा झाला की ही मुलगी, जिला आपण गरमागरम तव्यातली ताटात नाश्त्याला चपाती देतो आहोत, ती मुलगी त्या चपात्या फोल्ड करून खिडकीतून खाली टाकून देते का, तर तिला नाश्त्याला चपाती भाजी नको आहे. तर अशा वेळेस एक पालक म्हणून तिच्या आईचं पण कर्तव्य असतं, आहे, होतं किंवा असणार आहे की तिला विचारायचं की तुला नाश्त्याला काय हवं आहे. आठवड्यातून कमीत कमी 2 दिवस तरी तिच्या आवडीचा नाश्ता तुम्ही बनवायला हवा. ज्यावेळेस ती सुट्टी असते, मुलं घरी असतात, त्यांच्या आवडीप्रमाणे 1-2 दिवस आठवड्यातले तुम्ही बनवू शकता. त्यांना काय हवं ते रोज तेच पोळी भाजी पराठे अशा गोष्टी डब्यात नेऊन मुलं कंटाळतात. तर कधी नाश्त्याला पावभाजी बनवा, इडली बनवा, डोसे बनवा, उत्तप्पे बनवा, आणि हवं तर स्वयंपाक लाईटली करा त्या दिवशी. पण लक्षात ठेवा की मुलांच्या आवडीचा नाश्ता थोडा तरी असला पाहिजे आठवड्यातून 2 दिवस तरी. कारण मुलांचं वाढतं वय आहे, चपाती भाजी खाऊन खाऊन कंटाळतात मुलं. तर या गोष्टी प्रत्येक पालकांनी मेन्शन कराव्या. नमस्ते.